न्याय सृष्टि आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। बीजेपी के प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल, इन्होंने सांसद सुप्रिया सुले इनके बारे में विवादित बयान दिया। कहा कि क्यों राजनीति में हो, घर जाओ खाना बनाओ, आप सांसद हैं ना, आपको समझ नहीं आता कि मुख्यमंत्री से कैसे मुलाकात की जाती है। इस प्रकार के शब्द का प्रयोग कर चंद्रकांत पाटिल इन्होंने सुप्रिया सुले पर आलोचना की। नागपुर में राष्ट्रवादी कांग्रेस कार्यालय यहां से घाट रोड यहां के दहन घाट पर पूनम रिवतकर इनके नेतृत्व में चंद्रकांत पाटिल इनकी प्रेत यात्रा निकाली गई और उस प्रेत यात्रा का दहन भी किया गया। चंद्रकांत पाटिल मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। चंद्रकांत पाटिल मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। चंद्रकांत पाटिल मुर्दाबाद मुर्दाबाद। चंद्रकांत पाटिल मुर्दाबाद। राम राम सत्य है, राम राम सत्य है। चंद्रकांत पाटिल फेंकू है, मोदी सरकार फेंकू है। भाजपा सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अरे केंद्र सरकार मुर्दाबाद। चंद्रकांत पाटिल मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। सुप्रियता का अपमान करने वाला मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केंद्र सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। केंद्र सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। भाजपा सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। भाजपा सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। चंद्रकांत पाटिल ने महिलाओं के अपमान करने वालों को जूते मारो सालों को। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल यांनी केलेले आहेत। त्यांना ह्या गोष्टीचं भान असायला पाहिजे की पहिल्यांदा सर्वप्रथम ते एका महिलेबद्दल बोलत आहेत आणि 7 वेळा त्या संसदपटू राहिलेल्या आहेत संसदमध्ये, तर नक्कीच कुठल्या महिलेबद्दल आपण आणि कशा पद्धतीने बोलत आहोत याचा भान त्यांना असायला पाहिजे। तुम्ही एका महिलेला म्हणता तुम्ही मसनात जा, घरी बसून स्वयंपाक करा, राजकारण तुम्ही बघता। अरे राजकारण तुम्ही करत आहे आणि महिला तुमच्यापेक्षा कुठे कमी आहे हे त्यांनी पण समजायला पाहिजे। महिला आज कुठे पण कमी नाही आहेत। आमच्या सुप्रियाताई घरही सांभाळतात, संपूर्ण देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ते राजकारण करत आहेत। त्या पक्षाचं नाव आणि राष्ट्रवादीचं नाव खूप चांगल्या पद्धतीने समोर घेऊन जात आहेत आणि त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही सर्व युवती महाराष्ट्र प्रदेशमध्ये काम करत आहोत आणि नक्कीच आमच्या नेत्यांबद्दल कुणीही असं बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही। या सर्व वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज एकाच दिवशी आम्ही चंद्रकांत पाटिल यांचा जाहीर निषेध करतो। काय करत तुम्ही, काय नेमकं करणार? आज नक्कीच त्यांनी आमच्या सुप्रियाताईंना, आमच्या नेत्यांना जर त्यांनी म्हटलेलं आहे की मसनात जा, तर आम्ही त्यांची स्वतः तिरडी काढून आम्ही त्यांना मसनात घेऊन जातो। आणि जर त्या आमच्या सुप्रियाताईंना म्हणत असतील की तुम्ही घरी बसून स्वयंपाक करा, तर माझा हा त्यांना प्रश्न आहे की कधीतरी तुम्ही तुमच्या घरात गेले का, कधीतरी तुम्ही स्वयंपाक केला का? तुम्ही घरी एकदा स्वयंपाक करून बघा, तुम्ही एकदा घर सांभाळून बघा आणि त्याच्यानंतर राजकारण दाखवा, तेव्हा आम्ही म्हणू की तुम्ही पण एक राजकारणी आहात म्हणून। महाराष्ट्र राज्य परिचारिका संगठन हेड ऑफिस लातूर की ओर से महाराष्ट्र से परिचारिकाओं की मांग को लेकर मुंबई के आज़ाद मैदान में 23, 24 और 25 मई को 3 दिन का धरना प्रदर्शन किया गया। इस धरना प्रदर्शन में महाराष्ट्र के अधिकांश परिचारिकाओं ने इसमें भाग लिया था। इस धरना प्रदर्शन का नेतृत्व संगठन के अध्यक्ष मनीषा शिंदे, उपाध्यक्ष भीमराव चरके, सरचिटनीस सुमित्रा तोटे और राम सूर्यवंशी कर रहे हैं। एक ही नारा, केंद्र शासन जैसा वेतन हो हमारा। हम सबका एक ही नारा, केंद्र शासन जैसा वेतन हो हमारा। नर्सिंग अलाउन्स मिळायलाच पाहिजे, घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। अंत तक बढ़ेंगे, जीत तक लढेंगे। अंत तक बढ़ेंगे, जीत तक लढेंगे। बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा। अंत तक बढ़ेंगे, जीत तक लढेंगे। अंत तक बढ़ेंगे, जीत तक लढेंगे। आझाद मैदानावरती धरणे आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्याचबरोबर आमच्या सर्व शाखा ज्या आहेत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या, त्या सर्व राज्यभरात 1-1 तासाचे निदर्शनं करणार आहेत। तर आज ह्या निदर्शनाचा दुसरा दिवस आहे। त्याचबरोबर पुढची रूपरेषा आहे, जर ह्या काळामध्ये जर सरकारने आमच्या कुठल्याही मागण्या ऐकल्या नाहीत
तर 2 दिवस आम्ही 26 आणि 27 काम बंद आंदोलन ठेवणार आहोत. आणि जर या काळामध्ये देखील त्यांनी आमच्या कुठल्याही मागण्यांविषयी काही धोरण आखलं नाही तर 28 पासून आम्ही बेमुदत संपावरती जाणार आहोत. आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आउटसोर्सिंगद्वारे जी भरती करणार आहेत, कायमस्वरूपी भरती करण्याच्या ऐवजी ते आउटसोर्सिंग भरती जे करणार आहेत त्याला आम्ही संपूर्ण विरोध संपूर्ण महाराष्ट्रातून दाखवलेला आहे. त्याचबरोबर प्रशासकीय बदली जी आहे ती प्रशासकीय बदलीमधून नर्सेसला वगळावं. आम्ही 2 स्टेट गव्हर्नमेंटच्या 2 सरकारी नर्सेस ज्या आहे मंडळाच्या त्या या आंदोलनामध्ये सहभागी आहोत. त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन यामध्ये काम करणाऱ्या नर्सेस, तसेच आरोग्य विभाग म्हणजे डिस्ट्रिक्ट हेल्थ सर्व्हिसेस यामध्ये काम करणाऱ्या ज्या नर्सेस आहेत ते एकत्रितरित्या सहभागी झालेलो आहोत. आमचा कुठलाही आर्थिक व्यवहाराशी कुठलाही संबंध येत नाही, तर नर्सेसच्या बदल्या का हा आमचा एक प्रश्न आहे सरकारला. 3 दिवस कालपासून आम्ही हे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यानंतर आम्ही 26-27 तारखेला काम बंद आंदोलन करतोय. 28 पासून बेमुदत आंदोलन करतोय. या आंदोलनामध्ये परिचारिका संवर्गाच्या अतिशय जिव्हाळ्याच्या आणि महत्त्वाच्या मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे. यामध्ये प्रमुख मागणी आहे कायमस्वरूपी पदभरती. गेल्या अनेक वर्षामध्ये परिचारिका संवर्गाचे अनेक पदं रिक्त आहेत महाराष्ट्रामध्ये. कोविड काळामध्ये परिचारिकांचा अत्यंत तुटवडा महाराष्ट्रामध्ये जाणवला. या काळात केरळमधून नर्सेस मागवण्याची तयारी तत्कालीन संचालकांनी केलेली होती, परंतु 2 वर्ष उलटूनही शासन परिचारिकांची कायमस्वरूपी पदभरती करू शकलेले नाहीत. कोविड काळामध्ये रुग्ण आणि डॉक्टर्सच्या संख्या लक्षात घेता रुग्ण प्रमाण राखण्यासाठी नवीन महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आली, परंतु रुग्णसेवेचा कणा मानल्या गेलेल्या परिचारिकांची पदभरती ही याची शासनाला आजपर्यंत जाणीव झालेली नाही. आणि या काळात आत्ताच मागच्या एप्रिलमध्ये शासनाने आउटसोर्सिंगनी परिचारिका भरती करण्याचा निर्णय घेऊन या परिचारिका संवर्गावरती अतिशय मोठा असा अन्याय केलेला आहे. परिचारिका संघटना स्टेट वाईस प्रेसिडेंट, आपल्या सगळ्या मागण्यांचं जे आहे प्रामुख्याने आपण मागणी घेतो की जे कंट्रॅक्टीकरण, सर्वात प्रथम 13 एप्रिलचा जो GR आलेला आहे तो त्यांनी रद्द करावा. जर तो रद्द होत नसेल तर आम्ही बेमुदत आंदोलनाला समोर जाणार आहे. आणि दुसरं आहे की प्रशासकीय बदली, हा प्रशासकीय बदलीचा जो आदेश त्यांनी काढला आहे तो तात्काळ रद्द करावा. आणि हा 2 प्रामुख्याने मागणी लक्षात घेता या दोन्ही जर आमच्या होत नसेल तर आम्ही बेमुदत आंदोलनाचा इशारा देतोय. आणि बाकीच्या मागण्यांचं आपल्याला आमच्या पदाधिकाऱ्यांकडून कळलेच आहे आणि आमची रूपरेषा जी ठरलेली आहे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिलेली आहे त्या पद्धतीची असेल. इथे आली आहे ते परिचारिकांच्या प्रमुख मागण्याचं आंदोलन आहे. त्यांना सहभागी करायला महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना यांच्यासोबत आम्ही सहभागी होत आहोत इथे मुंबईला. कारण ते लातूरवरनं आलेत आणि आम्ही त्यांचे खूप आभार मानतो की आमच्यासाठी पण ते लोक लढत आहेत, झटत आहेत. आणि मी हे बोलणार आहे की हे जे सगळे मागण्या आहेत ते एक करून मी वाचून दाखवणार आहेत, कारण इथे एक पण मिस व्हायला नको, कारण हे मीडियामध्ये जाणार आहे. फक्त ते आज आंदोलन आम्ही करतो आहेत आणि अजून 2 दिवस करणार आहेत. त्यानंतर जर हे आंदोलनचं आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही पूर्णपणे बंद करणार आहे कामं. म्हणजे नर्सेसचे जे जॉब आहेत जे कामं आहेत ते आम्ही बंद करणार आहेत. आणि आमचा निषेध आहे सरकारला की आम्ही आव्हान करत आहोत की आम्ही पूर्ण बंद करणार हे आंदोलन आणि तीव्र आंदोलन अजून जोमाने करणार आहे. राज्य परिचारिका संघटनेचा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा बहुत पट्टी बांधी है, अब नर्सों की आंधी है. बहुत पट्टी बांधी है, अब नर्सों की आंधी है. हम सबका एक ही नारा, केंद्र शासन जैसा वेतन हमारा. मी भीमराव चक्रे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना. आत्ताच अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या मागण्यांची माहिती दिलेली आहे. त्यात अजून ॲड करायचं म्हटलं तर केंद्र शासनाप्रमाणे भत्ते आमच्या राज्यातील परिचारिकांना हवे आहेत. नर्सिंग अलाउन्स म्हणून 7,300 रुपये केंद्र शासन त्यांच्या परिचारिकांना देत आहे, परंतु महाराष्ट्र शासनात 1 पैसाही परिचारिकांना दिला जात नाही नर्सिंग अलाउन्स म्हणून. आता ज्या मागण्या विस्तृत या ठिकाणी सर्वांनी मांडलेल्या आहेत, त्याचबरोबर आमचं सार्वजनिक आरोग्य विभागातील
ग्रामीण रुग्णालयातील एक परिसेविकेचं पद होतं, इंचार्ज सिस्टरचं पद होतं, ते लॅप्स केलेलं आहे आणि ते पुनर्जीवित करणं किती गरजेचं आहे हे शासनाला कळलं पाहिजे, हे आमच्या याच्यातून सांगायचं आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाना 1 करोड रुपये महाराष्ट्र शासनाला दिलेले आहेत की परिचारिकांचं स्वतंत्र संचालनालय स्थापन करावं आणि हे देऊन 2012 म्हणजे आज 10 वर्ष होऊन गेलेले आहेत. तरीसुद्धा शासनाने या स्तरावर कसलीही कारवाई केलेली नाही आणि ती कारवाई लवकर करणं गरजेचं आहे. आणि या कारवाई जर झाली तर नर्सेसला खरोखर न्याय मिळेल की जर नर्सेसचं स्वतंत्र संचालनालय स्थापन झालं तर त्यांच्यामार्फत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हे संचालनालय संपूर्णतः जबाबदार असेल. इस पदयात्रा की शुरुआत 24 मई से 29 मई तक अकोला में पूज्य भदंत ज्ञान ज्योति महास्तवीर और भिक्खु संगमगिरी तड़ोबा अभयारण्य चंद्रपुर द्वारा समाज कार्यक्रांति अभियान के माध्यम से चलो पातुड़ा धम्म पदयात्रा का आयोजन किया गया है। इन 5 दिन के कार्यक्रमों में सामाजिक क्रांति अभियान के तहत भौरद, नीमकाडा और पातुड़ा जैसे गांवों में धम्म पदयात्रा का आयोजन किया गया है और इसकी शुरुआत अकोला अशोक वाटिका से शुरू हुई। मी जाहीर प्रवचनामध्ये सुद्धा हे सांगते की ज्यांच्या घरी लग्नाची मुलगी असेल त्यांनी एक विपश्यना करायला लावायची आणि एक सेवा करायला लावायची. ती मिगर माता झाल्याशिवाय राहत नाही. मी आज जास्त विपश्यना का करावं लागतंय त्यातला तर ते विपश्यना का आवश्यक आहे आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की विश्वाने का विपश्यना स्वीकारलेली आहे. संपूर्ण विश्वाने इतकेच धम्म काही असतील परंतु बुद्ध धम्म करावा आणि शिबिर एक केलं म्हणजे झालं काय, झालं पाषाणाचं आपण की आता मी एक शिबिर केलं तर सकाळ संध्याकाळ साधना करणं आणि आपणाला घडवणं हे एक काळाची गरज आहे. तर ते विपश्यनेचे फायदे कोणते आहेत ते मी आपल्याला ह्या ठिकाणी सांगणार आहे. ध्यानाचे फायदे म्हणजे विपश्यनेचे मन शांत होते, मन आनंदी होते कारण सगळं काही मनावरच आहे. जे विपश्यना शिकवली जाते सर्व आमच्या सर्व शुद्धवार उपासक आणि उपासिकांना एक सूचना आहे व त्यांना आदरपूर्वक क्रांतिकारी जयदिनसुद्धा आहे. दिनांक 24 मे पासून 2022 ते 29 मे 2022 पर्यंत तब्बल 5 दिवसीय धम्मयात्रा पदयात्रा काढण्याचा विचार पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्तवीर यांनी केलेला आहे. या पदयात्रेसंदर्भात या पदयात्रेमध्ये प्रत्येक गावोगावी गल्लोगल्ली नगरोनगरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खुली करून दिलीत तो इतिहास लोकांना पटवून देता आला पाहिजे. जी आपली अजून राहिलेली वास्तू त्याचं जतन कसं करता येईल या हेतूने आपण सर्व लोकांना ते जागृत करण्याचं काम करतो आहे. म्हणून माझ्या सर्व बंधू आणि बांधवांना सूचना आहे की जे जे आपले ऐतिहासिक ठिकाण आहेत, जे जे आपले बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेला संघर्ष आहे त्याचं जतन करणं आपलं खरं मोठी जबाबदारी आहे आणि ती जर आपण केली तर खऱ्या कुछ दिन पहले सांगली जिला दक्षिण भारत जैन सभा का 100वां महाधिवेशन संपन्न हुआ। इस अधिवेशन में उप मुख्यमंत्री अजित पवार, पालक मंत्री जयंत पाटिल, ग्राम विकास मंत्री हसन मुशरीफ, शिक्षा मंत्री उदय सामंत, कोल्हापुर के पालक मंत्री सतेज पाटिल, राज्य मंत्री विश्वजीत कदम तथा अन्य मंत्रीगण बड़ी संख्या में मौजूद थे। समाजामध्ये आपल्याला कामाची संधी दिल्यानंतर जे काही आपल्याला देता येणे शक्य असेल ते देण्याचा मनापासूनचा प्रयत्न केला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करायचा नसतो, माणुसकीचा विचार करायचा असतो. ही देखील शिकवण पवार साहेबांनी आम्हाला त्या बाबतीमध्ये दिलेली आहे. मी आपल्याला त्या अधिवेशनाच्या निमित्तानं शब्द देतो की पुढचं आमचं अधिवेशन जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन आहे. त्याच्या आधी साधारण मे एंडला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी या संदर्भातली एक बैठक मंत्रालयामध्ये घेऊन या संदर्भात जे कोण प्रमुख व्यक्ती आहेत त्यांना बोलून देईन आणि या समाजाच्या करता जे जे करता येणे शक्य असेल ते करण्याच्या करता मी यत्किंचितही कमी पडणार नाही हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. आपण सगळेजण ह्या भारतामध्ये राहत असताना, संविधान मानत असताना, कायदा मानत असताना, नियमाचं पालन करत असताना जर कुठल्या आजूबाजूच्या राज्यामध्ये आपल्यापेक्षा काही वेगळं
देण्याचा प्रयत्न ते सरकार करत असेल तर हे महाराष्ट्र, त्याच्यामध्ये महा आणि राष्ट्र असे दोन्ही शब्द येतात आणि त्याच्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेत असतो. त्याच्यामुळं आजूबाजूच्या राज्यामध्ये आपल्या समाजाच्या करता ज्या काही गोष्टी केल्या जातात त्याच्यामध्ये महाराष्ट्र कुठं मागं राहणार नाही ही पण खात्री मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकारी मित्रांना देऊ इच्छितो. जैन समाजाकडून त्यांची मानवता, त्यांची उद्योगशीलता, त्यांची परोपकाराची भावना ही पण आपण सगळ्यांनी शिकली पाहिजे. ही पण बाब या अधिवेशनाच्या निमित्तानं मला आवर्जून सांगायची. जय भीम मीडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। बुद्धिस्ट संविधानिक भिक्खु संघ, डॉक्टर आंबेडकर इंटरनेशनल बुद्धिस्ट संसद और संघयान संकल्प परिषद द्वारा संयुक्त रूप से आयोजित अभियान के तहत नागपुर जिले के सभी नागरिक और बौद्ध उपासक उपासिका के द्वारा संविधान चौक नागपुर यहाँ संविधान निर्माता विश्व रत्न परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनकी पूर्णाकृति प्रतिमा पर हर दिन माल्यार्पण करने का संकल्प किया है। इस कार्यक्रम का आरंभ 29 मई रविवार को पहले माल्यार्पण के साथ होगा। इस बात की जानकारी भदंत हर्ष बोधी इन्होंने दी। माझं नाव भदंत हर्ष बोधी, बोधगया। आज जी पत्रकार परिषद यांचं आयोजन केलेलं आहे, याच्या आयोजनाचा उद्देश एवढाच आहे की संविधान चौक नागपूर येथील परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पूर्णकृती पुतळा आहे, त्या पुतळ्याला दररोज एक हार टाकण्याचा संकल्प केलेला आहे। म्हणजे 365 दिवस बाबासाहेबांना एक हार आणि त्यांचा अभिवादन व्हावं आणि त्या माध्यमातून लोकांमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी। त्याचबरोबर दर रविवारी सकाळी 8 वाजतापासून तर 10 वाजतापर्यंत कार्यक्रम आहे। पहिल्यांदा माल्यार्पण करण्यात येईल, पंचशील देण्यात येईल, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, 3 रत्नाचा गौरव करण्यात येण्यात येईल। त्यानंतर बाबासाहेबांच्या संविधानातली प्रस्तावना ती पठण करण्यात येईल। त्याचबरोबर बाबासाहेबांच्या जीवनावर, बाबासाहेबांनी जे काही संविधानात मूलभूत अधिकार दिलेले आहे बुद्धांचे, त्या मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी कशी करता येईल एका महत्त्वपूर्ण विषयावर दर रविवारला चर्चा करण्यात येणार आहे। या माध्यमातून बुद्धिस्ट संविधानिक भिक्खू संघ व डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल बुद्धिस्ट संसद, संघयान संकल्प परिषद व नागपूर जिल्ह्यातील सर्व नागरिक और बौद्ध उपासक उपासिकाच्या वतीने पुष्पमाला अर्पण करण्याचा हा संकल्प आयोजन करण्यात आलेला आहे। मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातीच नव्हे तर भारतातील तमाम बुद्धांना आवाहन करायचं आहे, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला सर्व सुखसुविधा उपलब्ध झाल्या आणि प्रत्यक्षरित्या त्या आपण अनुभव करत आहोत आणि त्यांचे पुतळे भारतातल्या काड्याकोपऱ्यात आहेत आणि कधीकधी आपण बाबासाहेबांच्या अशा महत्त्वपूर्ण दिवस आहेत त्याच दिवसाला एकत्र होऊन बाबासाहेबाला हार अर्पण करतो। ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु त्यापेक्षाही मला असं वाटते की बाबासाहेबांचा सन्मान, बाबासाहेबांचं अभिवादन, बाबासाहेबांच्याबद्दल कृतज्ञता दररोज व्यक्त झाली तर मला वाटते
भारतामध्ये एक चांगल्या पद्धतीची जनजागृती होईल आणि याच हेतूने नागपूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा ही सुरुवात भिक्खू संघाच्या माध्यमातून, उपासकाच्या माध्यमातून हे सुरुवात केलेली आहे. आदरणीय नागपूर जिल्ह्यातील सर्व भिक्खू संघाला, भिक्खुनी संघाला, जे आंबेडकरीवादी सर्व बौद्ध अनुयायी यांना आवाहन करतो की आपण या कार्यामध्ये तन मन धनाने एक परिवार एक हार यासाठी आयोजक समितीकडे आपल्या सूचना पाठवू शकता, आपले नाव नोंदणी करू शकता आणि दररोज सकाळी 8 वाजता एक हार तुम्हाला मिळेल. त्या हाराचा तुम्हाला जे काही देता येईल ते समितीकडे कराल. अशाच प्रकारचं आम्ही हे नियोजन करून 1 वर्षाचं 365 दिवस हार टाकणार आहोत. त्याचबरोबर याच वर्षी नाही, असे अनेक वर्ष हा उपक्रम चालत राहील या हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. फिलहाल छठी सीट के लिए राज्यसभा के उम्मीदवार में माहौल छाया हुआ है। शिवसेना द्वारा राज्यसभा उम्मीदवार की घोषणा करने के बाद संभाजीराजे समर्थक नाराज हो गए हैं। इस पर शिवसेना नेता और मंत्री उदय सामंत ने अमरावती में प्रतिक्रिया दी। एक बार जब उद्धव ठाकरे द्वारा अपनी पार्टी का उम्मीदवार घोषित कर दिया गया तो उस बारे में बात करना उचित नहीं है, क्योंकि आखिर में शिवसेना के पार्टी नेता हमको आदेश दिया है और हम सभी विधायक उस आदेश का पालन करेंगे, ऐसी बात उदय सामंत द्वारा कही गई। एक पहिली गोष्ट अशी आहे की तत्वाशी वाद हा सगळ्यांचा असतो, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणाची एक परंपरा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला वंदनीय बाळासाहेबांनी दिशा दिलेली आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिशा दिलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्याच्या राजकीय संस्कृतीचा तो एक भाग आहे. एकत्र जेवायला बसले याचा अर्थ तत्त्व सोडली किंवा एकामेकामध्ये जे काही तात्विक वाद आहेत किंवा तत्वाला जो विरोध आहे हे सोडलं असं होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की संजय राऊत साहेब तिथं जे जेवले किंवा त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी संवाद साधला तो एक राजकीय संस्कृतीचा भाग आहे. उलट त्यांचं कौतुक केलं. शिवसेनेचे राज्यसभेचे उमेदवार हे उद्धव साहेबांनी पक्षामार्फत जाहीर केलेले आहेत आणि म्हणून एकदा पक्षाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर मी शिवसेनेचा आमदार आहे, मी एक शिवसैनिक आहे, त्याच्यावर बोलणं हे योग्य नाही. कारण शेवटी शिवसेनेचे पक्षप्रमुख आम्हाला आदेश देत असतात. पक्षप्रमुखांनी आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशाचं पालन आम्ही सगळे आमदार करू आणि महाविकास आघाडी देखील. अकोला जिले के लिए बीज महोत्सव 1 जून से अकोला कृषि उपज मंडी समिति में आयोजित किया जा रहा है। किसान इस कार्यक्रम का लाभ उठाए, ऐसी अपील तालुका कृषि अधिकारी शशि किरण जांभुलकर इन्होंने की। यह पहल अभिभावक मंत्री बच्चू कडू इनके सुझाव पर की गई। मैं शशि किरण जांभुलकर, तालुका कृषि अधिकारी अकोला, एक अकोला तालुका के अंदर भव्य बीज महोत्सव साजरा किया जाने वाला है। उस बीज महोत्सव का उद्देश्य यह है कि जो घरगुती सोयाबीन किसान अपने घर पे तैयार करते हैं वही बियाने वो बेचने के लिए मार्केट में लाएंगे और ख़रीदने के लिए काश्तकार जिनको ख़रीदना है वो वहाँ पर आएंगे। इसका उद्देश्य यही है कि जो किसान जो है वो जो मार्केट से बीज लेते हैं तो उसकी कीमत बहुत ज़्यादा होती है और बहुत से बार उसके बहुत तकरारें भी आते हैं। मगर ये ऐसे काश्तकार हमारे अकोला तालुके के हैं जिन्होंने खुद का बीज खुद घर पे बनाया है, उसकी उगवन क्षमता भी उन्होंने तपासी हुई है और अच्छा बयाना और 10 साल के अंदर की कुछ जो वैरायटीज़ है उसका भी बयाना उनके पास उपलब्ध है। तो माननीय नामदार श्री बच्चू भाऊ कडू, पालक मंत्री अकोला, इनकी संकल्पना से एक बहुत अच्छा उत्सव ये अकोला ज़िले में साजरा किया जाने वाला है, जिससे काश्तकारों को कम रेट में अच्छा बयाना और गारंटी विश्वासार्हता उनकी रहेगी, इस तरह बयाना उनको मिलने वाला है। तो मैं इस माध्यम से सभी किसानों को जो अकोला तालुका के हैं उनको आह्वान करता हूँ कि इन्होंने ज़्यादा से ज़्यादा इस बीज महोत्सव में शामिल होकर उनके पास जो बियाना बेचने के लिए वो भी वहाँ पर लाए और उसके बाद जिनको खरीदना है वो भी वहाँ पर आए और बियाने खरीद करें, इतना आह्वान करता हूँ। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के सोशल मीडिया विभाग की ओर से 28 और 29 मई को राज्य तथा राष्ट्रीय सोशल मीडिया नव संकल्प शिविर का आयोजन नागपुर यहाँ किया गया है। 28 मई को धर्मपेट के वनामती सभागृह में आयोजित शिविर में स्थानीय विधायक और महाराष्ट्र प्रदेश
कांग्रेस सोशल मीडिया विभाग राज्य कार्यकारिणी पदाधिकारी शामिल होंगे। तो वहीं 29 मई को वाड़ी हिंगना रोड पर सॉलिटियर बैकेट हॉल में आयोजित शिविर में देश भर के 30 राज्य के कांग्रेस सोशल मीडिया विभाग के पदाधिकारी शामिल होंगे। इस बात की जानकारी सोशल मीडिया विभाग के महासचिव विशाल मुत्तेमवार इन्होंने प्रेस वार्ता में दी। मला असं वाटतं की आमचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेबांनी याआधी अनेक वेळा हा विषय क्लिअर केला आहे, त्यामुळे त्यांचं जे स्टेटमेंट आहे मला वाटतं तेच लागू होतं। आमच्या 28 तारखेला पूर्ण महाराष्ट्रातनं साधारण 350 लोक येतील आणि ते महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधनं येतील आणि प्रत्येक जिल्ह्यामधनं प्रतिनिधित्व राहील आणि 29 तारखेचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण भारतातनं प्रत्येक राज्यामधनं प्रतिनिधी येणार आहे आणि तो आकडा जवळपास 210 लोकांचा आहे। काही राज्यांमधनं 10-12 येतात आहे, काही राज्यांमधनं 5-6 येत आहेत, पण प्रत्येक राज्यांमधनं आमचे प्रतिनिधी येत आहेत आणि तिथे पण त्यांच्याबरोबर आमची चर्चा होणार आहे। याला आपण नवसंकल्प सोशल मीडिया शिबिर म्हणतो आहे, नवसंकल्प सोशल मीडिया शिबिर। आणि जसं आपल्याला माहिती आहे की आमचं उदयपूरला जे चिंतन शिबिर झालं तर त्यानंतर जो नवसंकल्प कार्यक्रम जो सुरू आहे तर त्याचाच हा एक भाग आहे। आणि आम्ही जसं मी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक फ्रंटवरती आम्ही आमची तयारी जी आहे ती आम्ही वाढवतो आहे, त्याला ऑर्गनाईज करतो आहे स्वतःला आणि म्हणून त्याची सुरुवात म्हणून एक नॅशनल एक्झिक्युटिव्ह आता ही आपली नागपूरमध्ये होते, जिथे सर्व राज्यामधनं लोक येऊन नागपूरमध्ये आम्ही त्याच्यावरती चर्चा करणार आहे। भाजपची पूर्ण संपूर्ण मीडिया सेलच आहे जी खूप प्रभावीपणे काम करते, तुम्हाला ती आव्हानात्मक वाटेल का? मला असं वाटतं की भाजपची जी IT सेल आहे ती फक्त काँग्रेस पार्टीसाठी आव्हानात्मक नाही आहे। आपण त्याचा जर आपण प्रश्न विचारला म्हणून सांगतो की परवा राहुल गांधीजी लंडनमध्ये होते आणि केम्ब्रिजला बोलत असताना त्यांनी ते बोलले की आपल्या देशामधले जे सोशल मीडिया जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते फेसबुक असेल, ट्विटर असेल, तर यांच्यावर सुद्धा हे न्यूट्रल आहेत का, हा पण एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। तेव्हा भाजपची IT सेल किंवा त्यांच्यामध्ये लोक आमच्यापेक्षा जास्त आहे किंवा व्हॉलंटियर जास्त आहे याच्यातला भाग नाही आहे, पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जे ॲल्गोरिदम्स असतात तर ते ॲल्गोरिदम्स हे कंपनीज जे आहे हे कोणाच्या फेवरमध्ये करायचे आहे हे त्यांच्या हातामध्ये असतं। तेव्हा भाजपची जर IT सेल तुम्हाला जास्त प्रभावी वाटते त्याचं कारण हे पण आहे की कुठेतरी ते न्यूट्रल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स नाही आहेत आणि ते ॲल्गोरिदम त्यांच्या फेवरमध्ये जास्त काम करतात। 11 ते 1 होईल तो आमचा इनॉग्रल सेशन राहील, जिच्यामध्ये सर्व सन्माननीय पत्रकार बंधू भगिनींना आम्ही आमंत्रित करणार आहे आणि 11 ते 1 नंतर त्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स आमचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले हे तुम्हाला त्याचं संबोधन करतील। सोबत आमचे रोहन गुप्ताजी AICCचे अध्यक्ष आमच्या सोशल मीडिया डिपार्टमेंट ते पण असतील आणि त्यानंतर आपण सगळे लोक मिळून लंच घेऊ। तर ते 11 ते 1 तो कार्यक्रम आहे। मग त्यानंतर 2 ते 3:30 आणि 4 ते 6 हे आमचं इंटरनल आमचं सेशन राहील, त्याच्यामध्ये आम्ही प्रेसला तिथे अलाउ नाही करणार। जय भीम मीडिया न्यूज़ में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है।
भारतीय बौद्ध महासभा जिला शाखा नांदेड़ उत्तर की ओर से भीमघाट के नालंदा बौद्ध विहार में अधिकारियों और कर्मचारियों के लिए 10 दिन के बौद्धाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिविर का आयोजन किया गया है। इस 31 मई तक चलने वाले प्रशिक्षण शिविर में ध्यान धारणा, सूत्र पठन, भगवान बुद्ध, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, इनका जीवन चरित्र आदि विषय को लेकर प्रशिक्षण दिया जा रहा है। इस प्रशिक्षण में संबोधित करने सोलापुर के भिक्खू सारीपुत्र, विभागीय सचिव संबोधि सोनकांबले, जिला सरचिटनीस रवि जोधरे द्वारा मार्गदर्शन किया जाएगा। नाम है संबोधि सोनकांबले, नांदेड़। महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी का विभागीय सचिव बोल के मैं यहाँ काम करता हूँ। संस्था का केंद्रीय शिक्षक बोल के और महाराष्ट्र के बाहर भी अलग अलग राज्य में ये शिविर के लिए मैं जाता हूँ। नांदेड़ उत्तर जिला शाखा की ओर से यहाँ जो शिविर लगाया है, ये शिविर का हेतु यही है कि बौद्धों को जो विधि संस्कार है, ये विधि संस्कार एक सरीके होना चाहिए, इसलिए या ठिकानी प्रशिक्षण दिया जाता है। और प्रशिक्षण के बाद ये लोगों का एग्ज़ाम होता है, वो अगर एग्ज़ाम में पास हो गए तो उनको सर्टिफिकेट दिया जाता है और वही लोगों को या ठिकानी विधि संस्कार करने का अधिकार ये संस्था देती है। और ऐसे शिविर 24 प्रकार के शिविर ये संस्था की ओर से या ठिकानी पूरे देश के अंदर 24 राज्य के अंदर ये चलते हैं। अभी ये कल परसों भी अभी सिंदखेड़ राज्य में कार्यक्रम हो गया है। ऐसा होते हुए आपको बताना ये है मुझे कि अगली 10 तारीख को मतलब 10 जून 2022 से 19 जून 2022 तक हरियाणा प्रदेश में रेवाड़ी डिस्ट्रिक्ट में भी ऐसा शिविर यहाँ होने जा रहा है, इसीलिए वहीं जाने का है। ये संस्था का जो राष्ट्रीय अध्यक्ष है आदरणीय महाउपासिका मीराताई आम्बेडकर, इनका कहना है ये समाज का, ये देश का आदर्श नागरिक निर्माण करने के लिए ये प्रयास चालू है। ये देश का आदर्श महिला निर्माण करने के हेतु ये शिविर का आयोजन किया जा रहा है। अभी सभी उम्र के लोगों के लिए ये धम्म समझाने के लिए 6 साल के बच्चे से 60 साल के बूढ़े तक ये अलग अलग वय गठों में ये शिविर का आयोजन किया है। जैसा कि बाल संस्कार शिविर है, बाल श्रामणेर शिविर है, सुशिक्षित बेकार लोगों के लिए भी ये संस्था ने जो युवक युवती है उसका भी शिविर यहाँ किया जाता है। और ऐसा सुशिक्षित बेकार के लिए व्यवसाय मार्गदर्शन शिविर का भी आयोजन ये संस्था की ओर से किया जाता है। रक्तदान शिविर किए जाते हैं। सभी को बुद्ध और बाबा साहब की जो विचारधारा है ये सभी को समझना चाहिए और बुद्ध धम्म की जो आचार संहिता है ये आचार संहिता सबको समझना जरूरी है। इसीलिए ये शिविर का आयोजन यहाँ चालू है, इसीलिए यहाँ नांदेड़ डिस्ट्रिक्ट उत्तर जिला की ओर से ये शिविर चल रहा है। भगवान बुद्ध और भारतीय बौद्ध महासभा के जो संस्थापक है आदरणीय आयुष्मान डॉक्टर बाबा साहब बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, इनको त्रिवार नमन करता हूँ। विद्यमान मैं भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघ का सभासद हूँ और सोलापुर में निवासी हूँ। यहाँ नांदेड़ में दिनांक 22 मई 2022 से 31 मई 2022 तक श्रमण शिविर आयोजित किया है। नांदेड़ जिला के अध्यक्ष आदरणीय आयुष्मान डॉक्टर यशवंत चौरे और उनकी संपूर्ण कार्यकारिणी यहाँ कार्यरत है। तो यहाँ जो बौद्ध धम्म का प्रचार और प्रसार करने के लिए यह शिविर का आयोजन किया है। बौद्ध धम्म में क्या क्या है ये जानकारी सब लोगों के लिए, बौद्ध परिजनों के लिए, उसके धम्मस्थल, उसके त्यौहार, उसके चाल चलन, इसकी जानकारी होने के लिए यहाँ मार्गदर्शन हेतु मेरे साथ वरिष्ठ केंद्रीय शिक्षक आदरणीय आयुष्मान संबोधि सोनकांबले जी भी है और वो भी इस शिविर को मार्गदर्शन करने वाले हैं। तो बौद्ध धम्म में जो कुछ अनजान बातें हैं ये सब परिजनों को मालूम करने के लिए ये यहाँ शिविर आयोजित किया है। प्रथम जय भीम सभी को। मैं रविकरण जोंदड़े
भारतीय बौद्ध महासभा जिला शाखा नांदेड़ उत्तर का सरचिटनीस। यह शिविर जिला शाखा नांदेड़ उत्तर की ओर से और तालुका शाखा उत्तर की ओर से यहाँ दिनांक 22 से लेके 31 तारीख तक 10 दिन यह शिविर रखा है। यह शिविर का मतलब यह है कि अपना बौद्ध धर्म का संस्कार सभी बच्चों पर रहना चाहिए, इसलिए यह शिविर का आयोजन हमने किया है। यह शिविर 24 प्रकार के शिविर भारतीय बौद्ध महासभा लेती है। केंद्र का आदेश रहता है हमें, यह 24 शिविर हम लेते हैं। बुल्ढाना शहर के गणेश नगर इलाके में रहने वाले सूरज पाटिल, इनके महज 1.5 साल के आरोह पाटिल, इस बच्चे ने इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स में स्वर्ण पदक लेकर स्थान प्राप्त किया है। बताया जा रहा है कि जब वह बच्चा महज 3 महीने का था तब उसकी मां ने उसे फ्लैश कार्ड दिखाकर उसका परिचय कराया और अब इस बच्चे की प्रगति ऐसी हो गई है कि वह किसी भी कार्ड का नाम जल्दी से बता देता है। मी डॉक्टर कल्याणी सूरज पाटील। माझा मुलगा आरोह हा सध्या 1 वर्ष 10 महिन्यांचा आहे आणि त्याचं इंडियाज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली। तो इतक्या कमी वयात फ्लॅश कार्ड्स ओळखतो, जसे की फळं, भाज्या, ट्रान्सपोर्ट, ऐतिहासिक स्थळे आणि फेमस पर्सन वगैरे असे वेगळ्या विविध कॅटेगरीतले जे काही आहेत फ्लॅश कार्ड ते तो इतक्या कमी वयात ओळखतो। याची नोंद इंडियाज बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आणि 2022च्या याच्यात त्याची नोंद झाली। तो वयाच्या दीड महिन्याचा होता तेव्हापासून मी त्याला फ्लॅश कार्डचे दाखवत गेले आणि जवळजवळ 9-10 महिन्यांचा असताना तो सगळे फ्लॅश कार्ड ओळखायला लागला। पण आता रिसेंटली इंडियाज बुक ऑफ रेकॉर्डची माहिती मिळाली मला आणि मी त्यांना मेल केला की माझा मुलगा असं ओळखतो म्हणून, आणि त्यांनी मला त्याचे व्हिडिओज वगैरे मागितले आणि मग नंतर 8 दिवसांनी त्यांचा रिप्लाय आला की आम्ही तुमच्या मुलाला सिलेक्ट केलं आहे म्हणून, आणि अवघ्या 15 दिवसातच त्याचं मेडल, सर्टिफिकेट आणि आय कार्ड वगैरे घरी आलं। आणि त्याबद्दल मी इंडियाज बुक ऑफ रेकॉर्डचे खूप खूप आभार मानते की त्यांनी माझ्या मुलाचं नाव रेकॉर्डमध्ये घेतलं आणि आमच्या कुटुंबाला एक गोल्ड मेडल मिळवून दिलं। मी सूरज अनिल पाटील। माझा मुलगा आरोह, त्याचं इंडियाज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव गेलेलं आहे। तो फ्लॅश कार्ड आयडेंटिफाय करतो, त्याच्याबद्दल त्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे। तर आमच्या परिवारामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे की आपला जो राजमाता जिजाऊंचा जिल्हा आहे आपला, त्यांच्यामुळे त्याचं जिल्ह्याचं नाव त्यांनी देश पातळीवर नेलं, यात आम्ही खूप आनंदी आहे। पूर्ण परिवारात आनंदाचं वातावरण आहे। तो पुढे भविष्यातही असंच नाव आपल्या जिल्ह्याचं उज्ज्वल करेल अशी माझी अपेक्षा आहे। कोल्हापुर जिला पन्नाला तहसील वाघवे गांव में ग्राम पंचायत कार्यालय में सरपंच प्रदीप पाटिल, इनके अध्यक्षता में बैठक संपन्न हुई और इसमें महाराष्ट्र सरकार का आदेश मानते हुए विधवा प्रथा पर बैठक में चर्चा हुई। जो परिवार अपने विधवा प्रथा को बंद करके अमल करेगा उस परिवार को ग्राम पंचायत मुफ्त में 1 बरस पानी बिल और 1 बरस का मकान बिल माफ़ किया जाएगा। इस बात का निर्णय लिया गया। इसमें सदस्य संजय शेलार, सदस्य सुतार तथा अन्य सदस्य ग्राम सेवक मौजूद थे। हेरवाडा ग्रामपंचायतीने संपूर्ण देशाला एक आदर्श घालून देणारा विधवा प्रथाबद्दल जो काही निर्णय घेतला, त्याच अनुषंगाने वाघवे ग्रामपंचायतमध्ये विधवा प्रथा बंदीचा मागणी जोर धरली असता एक चांगली विचार, एक विधवांना समाजात चांगलं स्थान हे मिळावं या अनुषंगाने वाघवे ग्रामपंचायत सभेमध्ये विधवा प्रथा बंदीचा ठराव एकमताने मंजूर झाला। त्यासाठी लागणारे प्रबोधन किंवा समाजात विधवांसाठी जे मानस्थान काय त्यासाठी लागणारे प्रयत्न हे ग्रामपंचायती वतीने करण्यात ठरलेलं आहे। आणि त्या अनुषंगानं ग्रामपंचायतचा जो पाणीपट्टी व घरफाळा जे कुटुंब हे ह्या निर्णयाची अंमलबजावणी करतील त्यांचा 1 वर्षाचा घरफाळा व पाणीपट्टीचा कर माफ करायचा असं या ग्रामपंचायतीने ठरवण्यात आलेलं आहे।
आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़।